नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरण या घटकामध्ये लिंग हा प्रकार शिकणार आहोत। मराठी व्याकरणातील नामावर आधारित असलेला एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे लिंग। मागच्या व्हिडिओमध्ये आपण वचन, वचनाचे प्रकार आणि त्यावरचे प्रश्न कसे असतात हे शिकलो। आज आपण मराठी व्याकरणातील लिंग हा घटक अगदी सोप्या पद्धतीने कसा समजून घ्यायचा आणि त्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे हे शिकणार आहोत। तर आज आपण लिंग कशाला म्हणतात आणि लिंगाचे 3 प्रकार ते ओळखायचे कसे एका ट्रिकने शिकणार आहोत। तर पहा, लिंग कशाला म्हणतात। लिंग हे नामाचे असते। तर नामाचे लिंग कसे असते की ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग नाम असतं। ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असतं। आणि ज्या नामावरून नपुंसकलिंग म्हणजे ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होत नाही आणि पुरुष जातीचाही बोध होत नाही अशा नामाचं लिंग हे नपुंसकलिंग असतं। तर लिंग म्हणजे नामाची जात। नाम पुरुष आहे, नाम स्त्री आहे का नाम पुरुषही नाही आणि स्त्रीही नाही असा जिथं आपल्याला उल्लेख समजतो किंवा असं समजतं की ज्या ठिकाणी पुरुष आहे ते पुल्लिंग, ज्या ठिकाणी स्त्री आहे ते स्त्रीलिंग आणि ज्या ठिकाणी दोन्हीचाही बोध होत नाही तेच नपुंसकलिंग। आता हे तिन्ही लिंगाचे प्रकार आपल्याला एकाच सर्वनामाने लक्षात येणार आहे। पुल्लिंग आहे का नाही हे ओळखण्यासाठी त्या नामाला, नामाच्या अगोदर तो, ती, ते या 3 सर्वनामापैकी एक सर्वनाम लावून पाहायचं। तिथं आपल्याला लक्षात येईल की तो सर्वनाम लावल्यानंतर ते नाम जर योग्य वाटत असेल तर ते पुल्लिंग असतं। ती सर्वनाम अगोदर लावल्यानंतर योग्य वाटत असेल तर स्त्रीलिंग आणि ते हे सर्वनाम वापरल्यानंतर नाम व्यवस्थित वाटत असेल, योग्य वाटत असेल तर ते नपुंसकलिंग। बघा, पुल्लिंग नामाची काही उदाहरणं दिलेली आहेत। पुल्लिंग असलेली उदाहरणं आहेत मुलगा। आता मुलगा या नामाच्या अगोदर तुम्ही तो वापरा, ती वापरा आणि ते वापरा। तो मुलगा, ती मुलगा आणि ते मुलगा याच्यातला तो मुलगा हा शब्दगट अगदी बरोबर वाटतो। म्हणजे मुलगा या नामाच्या अगोदर आपण तो हे सर्वनाम लावलं तर ते योग्य वाटतं। म्हणजे ज्या नामामधून पुरुष जातीचा बोध होतो त्या नामाच्या लिंगाला पुल्लिंग असे म्हणतात। बघा, मुलगा, घोडा, राजा, देश, फळा, चेंडू, वर्ग या प्रत्येक नामाला तो हे सर्वनाम अगदी व्यवस्थित बसतं। तो घोडा, तो राजा, तो देश, तो फळा, तो चेंडू, तो वर्ग अशा असंख्य उदाहरणं आहेत। त्यानंतर स्त्रीलिंग। स्त्रीलिंग ओळखण्यासाठी सर्वनाम आहे ती, मुलगी, ती मुलगी, राणी, ती राणी, मुंगी, ती मुंगी, शाळा, ती शाळा, खुर्ची, ती खुर्ची, पेन, तो पेन। आता इथं एक चुकीचं उदाहरण झालेलं आहे। पेन हा शब्द कोणत्या गटामध्ये येईल? मग या गटामध्ये पेन, पुल्लिंग या गटामध्ये येईल। म्हणजे ज्या नामावरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो किंवा स्त्री गटाचा बोध होतो त्या नामाचं लिंग कोणतं असतं? स्त्रीलिंग असतं। आता यानंतर पहा, नपुंसकलिंग। नपुंसकलिंग ओळखण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचं सर्वनाम आहे म्हणजे ते। तर झाड हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे तर ओळखायचं। बघा, तो झाड, ती झाड आणि ते झाड। ते हे सर्वनाम वापरल्यानंतर हे योग्य वाटतं म्हणून हे याचं लिंग काय? नपुंसकलिंग। ते वासरू, ते बाळ, ते पुस्तक, ते शहर। तर अशा प्रकारे तो वरून पुल्लिंग, ती वरून स्त्रीलिंग आणि ते या सर्वनामावरून आपल्याला नपुंसकलिंग हे नामाचे लिंग ओळखता येतं। आता हे लिंग ओळखायला आपण शिकलो, त्याचे उदाहरणं सुद्धा शिकलो। आपल्याला पुल्लिंगचं स्त्रीलिंग करता आलं पाहिजे, स्त्रीलिंगचं पुल्लिंग करता आलं पाहिजे। मग आता समजा मुलगा असेल त्याचं लिंग बदला, मुलगी, घोडा, घोडी, राजा, राणी। त्याच्यानंतर अशा प्रकारचे असंख्य उदाहरणं आहेत। त्याच्यातले काही उदाहरणं आपल्या पुस्तकात आहेत, शिष्यवृत्तीच्या पुस्तकात आहेत, नवोदयच्या पुस्तकात आहेत। ते उदाहरणं तुम्हाला वाचायचे आणि तुमच्या शालेय पुस्तकामध्ये सुद्धा असे उदाहरणं असतात की त्याच्यामध्ये त्या शब्दामधून आपल्याला लिंग शोधता आलं पाहिजे। स्पर्धा परीक्षेमध्ये याचे अनेक प्रश्न येत असतात आणि ते प्रश्न
येण्यासाठी मुख्य भाग म्हणजे हे तुम्हाला 3 सर्वनाम येणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला लिंग ओळखता येणं आवश्यक आहे. आता लिंग या घटकामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आहेत. पहिली गोष्ट कोणती लक्षात ठेवायची बघा, अनेक वचनी नामाचे लिंग ओळखताना प्रथम त्याचे एक वचन करा. म्हणजे कधीही अनेक वचन नामाचं लिंग ओळखताना गडबड करायची नाही, घाई करायची नाही. आता त्याचं एक उदाहरण दाखवतो मी तुम्हाला. पुस्तके हा शब्द आला, त्याच्यानंतर दुसरा एक शब्द देतो, दुसरे एक नाम देतो, खुर्च्या. बघा, हे दोन्हीही अनेक वचनी नामे आहेत. पुस्तके म्हटल्यानंतर याचं जर आपण तो ती ते न जर करायला गेलो तर ते पुस्तकं वाटत नाही, बरोबर. तो पुस्तके वाटत नाही, ती पुस्तके असं वाटतं आपल्याला. परंतु गडबड करायची नाही, घाई करायची नाही. पुस्तकेचं एक वचन करावं. पुस्तकेचं एक वचन काय होतं? पुस्तक. म्हणून पुस्तकेचं एक वचन केल्यानंतर आता त्याचं लिंग ओळखायचं. मग ते पुस्तक म्हणजे हे नपुंसकलिंगी नाम आहे. त्याच्यानंतर खुर्च्या. तो खुर्च्या, ती खुर्च्या, ते खुर्च्या, त्या खुर्च्या असं बरोबर आहे. मग खुर्च्याचं एक वचन करा, खुर्ची. खुर्ची हे एक वचन केल्यानंतर त्याला तिन्हीपैकी कोणतं सर्वनाम योग्य वाटतं? तो खुर्ची, ती खुर्ची, ते खुर्ची, ती खुर्ची हे सर्वनाम योग्य वाटतं. म्हणून खुर्च्या या अनेक वचनी नामाचं लिंग काय आहे? स्त्रीलिंग आहे. त्याच्यानंतर दुसरा नियम आहे लक्षात ठेवण्यासारखा, की वडीलधाऱ्या व्यक्तींसाठी आदराने ते हे सर्वनाम वापरतात. बघा, वडीलधारी जे माणसं असतात त्यांच्यासाठी आपण ते हे सर्वनाम वापरतो. मग ते सर्वनाम वापरलं म्हणजे ते नपुंसकलिंगी होतं का? तर नाही. बघा, तर हे सर्वनाम वापरले त्यावेळेस आदराने आपण ते वापरतो. तर वडील आणि गांधीजी असे 2 शब्द दिलेले आहेत, 2 नाम आहेत. वडील या नामाचं लिंग ओळखताना ते वडील जरी येत असलं तरी वडील हा शब्द पुरुष जातीचा बोध होणार आहे. म्हणून हे पुल्लिंग या नामाचं उदाहरण आहे, म्हणजे पुल्लिंगी नाम आहे. त्याच्यानंतर गांधीजी हे सुद्धा पुरुष जातीचा बोध होणारा शब्द आहे, म्हणून याचं लिंग सुद्धा पुल्लिंग आहे. तर अशा प्रकारे लक्षात ठेवायच्या 2 गोष्टी आहेत. अनेक वचनी नामाचं लिंग ओळखताना एक काळजी घ्यायची आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचं लिंग ओळखताना एक काळजी घ्यायची. आणि हे लिंगाचे 3 प्रकार आहेत. कोणकोणत्या सर्वनामाने ओळखायचे हे आपण शिकलो आणि त्याची काही उदाहरणं आपण घेतलो. तर असे लिंगाच्या 3ही प्रकाराचे उदाहरणं आपल्या पुस्तकात असतात. त्याचं वाचन करायचं आणि त्याच्यातून त्याचं लिंग ओळखायचं आणि लिंग बदल करायचं, याचा सराव करणं आवश्यक आहे. आणि या गोष्टी झाल्यानंतर मग आपल्याला प्रश्न सोडवण्याच्या भागाकडे जायचंय. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लिंग या घटकावर येणारे वेगवेगळे प्रश्न, काही नमुना प्रश्न घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.